Hello student, today we are going to study next article. आपण आतापर्यंत तीन थेरम बघितले वेक्टर मधले. फर्स्ट थेरम काय बघितला कोलिनियर, सेकंड काय बघितला नॉन कोलिनियर, तिसरा काय बघितला कोप्लॅनरचा वेक्टरचा आणि चौथा आहे नॉन कोप्लॅनर वेक्टर. बट हा जो नॉन कोप्लॅनर वेक्टर प्लेन पाहिजे ना वेगळे. मग हे आधी तुम्हाला वेक्टर माहित पाहिजे. वेक्टर आर सपोज इन 2 डायमेन्शनल आणि वेक्टर आर सपोज इन 3 डायमेन्शनल. हे कंप्लीट झाल्यानंतर आपण थेरम नंबर 4 बघणार आहे. बघा, वेक्टर इन 2 डायमेन्शनल. 2 डायमेन्शन मीन्स 2D. आता हे तुम्हाला माहिती आहे 2D म्हणजे काय, प्लेन, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, ओरिजिन 1 1 मध्ये 1 2 3 1 2 3. बट आपल्याला सिंपल बघायचं वेक्टर इन 2 डायमेन्शनचं मिनिंग काय होते. समजा हा पी पॉइंट आहे, पी ला काय कोऑर्डिनेट असणार, एक्स आणि वाय, एक्स कोऑर्डिनेट्स वाय कोऑर्डिनेट्स. याला सपोज करतो 2 3 पॉइंट आहे. देन जॉइन ओपी, देन ओपी वेक्टर OP bar is given by 2i plus 3j, where I unit vector along x axis, j unit vector along the y axis. याला काय म्हणायचं आहे, वेक्टर इन 2 डायमेन्शनल. समजा पॉइंट सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर त्याची साइन घ्यायची -2 +3, तर थर्ड मध्ये असेल तर -2i -3j, फोर्थ मध्ये असेल तर 2i -3j. म्हणजे याच्यावर समजतंय वेक्टर इन 2 डायमेन्शनल. आणि दुसरी एक नवीन कन्सेप्ट काय आता, वेक्टर इन 3 डायमेन्शनल. 3 डायमेन्शन सर हे राहिले तर डायमेन्शन आपण त्याला काय म्हणतो 3D. आता बघा हा झाला प्लेन भाग. बट वेक्टर इन 3 डायमेन्शन मध्ये काय आहे, स्पेस, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. हा झाला ओरिजिन. बघा हा प्लेन आहे एक्स वाय आणि याला झेड परपेंडिक्युलर. एक्स आणि वाय काय परपेंडिक्युलर, तसं इथं एक्स वाय परपेंडिक्युलर टू इच अदर, वाय अँड झेड परपेंडिक्युलर टू इच अदर आणि झेड आणि एक्स परपेंडिक्युलर टू इच अदर. आणि एक्स पॉइंट हा झेड आहे ना, पण असं दाखवू शकत नाहीये, पण तो स्पेस मध्ये आहे. म्हणजे सिंपल काय, प्लेन म्हणजे ब्लॅक बोर्ड आणि आपलं रूम म्हणजे 3 डायमेन्शनल. रूम मध्ये काय असतात 3 डायमेन्शनल. बघा आपण एखादा अँगल बघा आपल्या रूम मध्ये असतो ना, रूम मध्ये आपण जर एजेस बघितले तर एजेस मध्ये फर्स्ट आणि प्लेन ह्याच्यामध्ये असतो ना अक्षर, तसं इथं हा प्लेन धरला, हा काय झाला झेड ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस असे दाखवले एक्स वाय झेड. इथं अलॉंग द एक्स ॲक्सिस युनिट आय जे के आर युनिट वेक्टर, हा काय झाला ओरिजिन. Then suppose P point x, y, z in the space किंवा in the 3 dimensional. हा झाला प्लेन, in the काय म्हणते इथं स्पेस. Then join OP. Then OP vector given by xi, yj, zk, ijk. हे झालं वेक्टर इन 2 डायमेन्शन, वेक्टर इन 3 डायमेन्शन. 2i म्हणजे xi yj, इथं x y z, झेड ऑप्शन आहे कारण हा 2 डायमेन्शनल, हा काय 3 डायमेन्शनल. आपल्याला आणखी एक्स्ट्रा कशाचा अभ्यास करायचा आहे, या स्पेस मधल्या कोऑर्डिनेटचा. असे किती कोऑर्डिनेट असतात तुम्हाला, एक्स अक्षर पॉइंट असेल तर काय असते x0, y अक्षर असेल तर काय असते 0y. सेम तसं एक्स अक्षर असताना काय, वाय अक्षर असताना काय, झेड अक्षर असताना काय, किंवा एक्स वाय प्लेन मधल्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय, वाय झेड मधल्या प्लेन मधले कोऑर्डिनेट्स काय आणि झेड एक्स मधल्या प्लेन मधले कोऑर्डिनेट्स काय, याचा आपल्याला आणखी अभ्यास करायचा, तो बघूया आपण. हे समजते 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल. लिहून घ्यायची काही गरज नाही आहे, बघ समजून घ्या ते. तर आपण नेक्स्ट काय बघू बघा, कोऑर्डिनेट्स. कोऑर्डिनेट्स इन स्पेस म्हणजे 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट्स इन स्पेस. स्पेस मध्ये बघा
त्याच्यामध्ये आपण काय करायचं, कोऑर्डिनेट्स मध्ये आता याच्यामध्ये आपण काय केलं इथं एक्स ऍक्सिस किंवा वाय ऍक्सिस, ठीक आहे आपण अनादर मेथड मध्ये सॉल्व्ह करूया. कोऑर्डिनेट्स then join. याच्यामध्ये बघा आपण हे जॉईन केलं, काय म्हणतो आपण पॅरलल पॉईंट. आपल्याला सपोज केलं एक्स ऍक्सिस, हा सपोज केला वाय ऍक्सिस आणि हा सपोज केला झेड ऍक्सिस. हा काय होईल, ओरिजिन होईल इथं. मग आपण मी एक्स वरचा पॉईंट काय घेतो ए. आता इथं प्लेन आहेत बघा, वाय झेड, झेड एक्स आणि एक्स वाय. ए चे कोऑर्डिनेट काय येतील, ए चे कोऑर्डिनेट एक्स अक्षावर आहे ना इथं, मग काय येईल एक्स 0 0. वाय चे कोऑर्डिनेट काय येतील, आपल्याला इथं बी म्हणू, बी पॉइंट काय 0 y 0 बरोबर. आणि झेड ऍक्सिसचं काय येईल, तर सी पॉइंट सपोज केला 0 0 झेड आलं, ठीक आहे. हे झाले कोऑर्डिनेट्स कशाचे, ऑन द ऍक्सिस ए बी सी. आता आपण प्लेन मध्ये पॉइंट घेऊ, हा एक्स वाय प्लेन मध्ये मी एल पॉइंट सपोज केला, तर एल चे पॉइंट काय येतील, एल कुठे आहे एक्स आणि वाय मध्ये, तर झेड ऑप्शन आहे ना, मग काय कोऑर्डिनेट्स एक्स वाय 0. अनदर पॉइंट एम सपोज केला इथं, कुठले पण नाव देऊ शकता पॉइंटचे तुम्ही, आपल्याला फक्त काय पॉइंट करायचे कोऑर्डिनेट्स. आता हे बघा एम, मी जर इथे एम पॉइंट केला, एम कुठे आहे वाय आणि झेड, इथे काय अपसेट आहे एक्स, तर काय आहे इथं 0 y झेड. अनदर पॉइंट मी इथे एन सपोज केला, एन हा कुठे आहे एक्स झेड, इथे काय अपसेट आहे वाय, याचे कोऑर्डिनेट काय येतील एक्स 0 y. वा समजते का, कोऑर्डिनेट इन द स्पेस. आणि इन पर्टिक्युलर इन द स्पेस पी पॉइंट मी सपोज केला इथं, हा जो सपोज केला प्लेन मध्ये स्पेस मध्ये, तर त्याचे कोऑर्डिनेट काय असेल एक्स वाय झेड. देन जॉइन ओपी, हा ओपी वेक्टर इथं ड्रॉ केला. तर आता तुम्हाला आपल्याला इथे किती माहिती झाले पॉइंट ए एल बी एम पी सी एन बरोबर. हे जे कोऑर्डिनेट माहिती झाले, पी चे कोऑर्डिनेट्स काय एक्स वाय झेड, कुठे आहे इन द स्पेस. जर पर्टिक्युलर ऍक्सिस वर असेल तर हे 3 पॉइंट, पर्टिक्युलर कोऑर्डिनेट मध्ये असेल सॉरी प्लेन मध्ये तर एल एम एन, हे झाले कोऑर्डिनेट ऑफ द ऍक्सिस. आता आपल्याला इथे काही डिस्टन्स काढायचे, एपी किंवा पीएम किंवा ओपी, याला काय म्हणायचे डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द ओरिजिन. आणि मग ओएल काढायचे डिस्टन्स ऑफ द पॉइंट, डिस्टन्स ऑफ द प्लेन फ्रॉम द ओरिजिन किंवा डिस्टन्स ऑफ द प्लेन फ्रॉम द करस्पॉन्डिंग ऍक्सिस. असे काही डिस्टन्स काढायचे, त्याचे काही फॉर्म्युले आहेत, ते तुम्हाला फक्त सीएटी आणि जेईला माहित पाहिजे. थेरॉटिकला त्याची काही गरज नाही आहे. आपण ते डिस्टन्सला काढायचे आहोत, तुमच्या लक्षात येईल काय आहे ते. इथं आपण बाय डिस्टन्स फॉर्म्युला यूज केलाय. डिस्टन्स फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, दहावीला झालाय. ए पॉइंटचे कोऑर्डिनेट काय असतात x1 y1 z1 आणि बी चे काय x2 y2 z2. देन डिस्टन्स ऑफ ए बी इज गिवन बाय स्क्वेअर रूट मध्ये x2 x1 स्क्वेअर प्लस y2 y1 स्क्वेअर z1 z2 स्क्वेअर. z1 x1 y1 आधी घ्या किंवा x2 y2 आधी घ्या, काही फरक पडत नाहीये, कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे तिथं. आता आपण याच्यामध्ये बघा फर्स्ट काय बघू, डिस्टन्स ऑफ प्लेन, डिस्टन्स ऑफ प्लेन from the point P of x y z. आता याच्यामध्ये बघा डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द कोऑर्डिनेट प्लेन्स. आता एक्स वाय प्लेन बघा, एक्स वाय प्लेनचं डिस्टन्स कशापासूनचं डिस्टन्स, ह्या पॉइंट पासून डिस्टन्स पी पॉइंट पासून. तर इथं काय डिस्टन्स x मायनस x 0 होईल, y मायनस y 0 आणि z मायनस 0 काय z. मग फर्स्ट distance of a plane कुठला प्लेन xy is equal to modulus of z. Similarly distance of a plane yz डिस्टन्स काय येईल, हा पॉइंट में डिस्टन्स इथे काय x मायनस 0 x आलं, y मायनस y 0 z मायनस 0. डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायच्या मध्ये
त्याचं काय येईल मॉड्युलस मध्ये x. आणि लास्ट थर्ड डिस्टन्स ऑफ अ प्लेन. कुठला प्लेन xz. आता xz प्लेन बघा आहे ह्या पॉइंटचं p पासूनचं डिस्टन्स इथे np आहे ना, जसं इथे काय होतं pm pl तसं काय np डिस्टन्स आहे. x मायनस x काय 0, y मायनस 0 काय येईल y, आणि z मायनस z काय येणार आहे 0 येणार आहे. म्हणजे याचं डिस्टन्स काय येईल मॉड्युलस ऑफ y. डायरेक्ट फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर सीईटी ला क्वेश्चन पडला तर डिस्टन्स ऑफ प्लेन हे समजते. डिस्टन्स प्लेन कसं काढतो आपण, डिस्टन्स पॉइंट फॉर्म्युला. डिस्टन्स पॉइंट फॉर्म्युला, डिस्टन्स पॉइंट फॉर्म्युला हे पॉइंटचं प्लेन पासूनचं डिस्टन्स फाइंड केलं आपण. तसं आपल्याला नेक्स्ट आणखी डिस्टन्स फाइंड करायचे, डिस्टन्स ऑफ एनी पॉइंट फ्रॉम द ओरिजिन. बघा नेक्स्ट काय तुम्ही डिस्टन्स ऑफ अ पॉइंट, डिस्टन्स ऑफ एनी पॉइंट फ्रॉम ओरिजिन. तर ओरिजिनची पॉइंट काय असतात तिथं 0 0. तर डिस्टन्स ऑफ पॉइंट एनी पॉइंट p फ्रॉम द ओरिजिन काय येईल, आपण त्याला म्हणतो डिस्टन्स OP. मग डायरेक्ट काय म्हणतात स्क्वेअर रूट मध्ये x मायनस 0 x स्क्वेअर, y मायनस 0 y स्क्वेअर, z मायनस 0 z स्क्वेअर. मग एनी पॉइंटचं फ्रॉम द ओरिजिन डिस्टन्स काय असतंय x स्क्वेअर y स्क्वेअर z स्क्वेअर. त्या p पॉइंटचे काय असतात कोऑर्डिनेट्स. स्क्वेअर रूट मध्ये माहिती तुम्हाला इकडे स्क्वेअर असते ना, टेक स्क्वेअर रूट. आपण हे काय घेतले बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. काय यूज केलं आपण बाय डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला तुम्हाला परफेक्ट माहित पाहिजे. आपण याला x1 y1 z1 याला x2 y2 z2 सपोज करतोय. x मायनस 0 स्क्वेअर प्लस y मायनस 0 स्क्वेअर प्लस z मायनस 0 स्क्वेअर. हे झालं डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रेम, डिस्टन्स ऑफ प्लेन फ्रॉम द पॉइंट. तसं सेम तुम्हाला काय करता येते, डिस्टन्स ऑफ एनी टू पॉइंट्स. डिस्टन्स ऑफ एनी टू पॉइंट्स घ्या कुठले पण. एक p पॉइंट आहे, a पॉइंट आहे x1 y1 z1 आणि दुसरा पॉइंट आहे x2 y2 z2. किंवा डिस्टन्स ऑफ pm घ्या. डिस्टन्स ऑफ pm काय येईल बघा, आपण डिस्टन्स ऑफ pm काढले, पण डिस्टन्स ऑफ ap, डिस्टन्स ऑफ ap काय होऊ शकतंय डिस्टन्स ऑफ ap. आता x मायनस 1 0 येईल ना, बट y मायनस 0 y स्क्वेअर आणि z मायनस 0 काय आलं z स्क्वेअर. हे झालं डिस्टन्स ऑफ ap. तसं तुम्ही काय करू शकता, डिस्टन्स ऑफ pb काय x स्क्वेअर प्लस z स्क्वेअर येईल. डिस्टन्स ऑफ pc काय x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर रूट मध्ये. असं झालं डिस्टन्स ऑफ पॉइंट. आपल्या जेव्हा काय समजते कोऑर्डिनेट्स आणि डिस्टन्स फ्रॉम द प्लेन, फ्रॉम द पॉइंट आणि एनी टू डिस्टन्स. दोन्ही पॉइंट मधलं डिस्टन्स आपण याच्यावर काढू शकतो. हे फक्त तुम्हाला माहिती पाहिजे. गरज पडली तर तुम्ही हे यूज करू शकता, किंवा डीप मध्ये जेईला प्रॉब्लेम विचारले तर आपल्याला याचा यूज करता येईल. हे आपल्याला थेरॉटिकल मध्ये नाही आहे. नेक्स्ट लेक्चर आपण काय करतोय, थेरम नंबर 4 स्टार्ट करतोय. आज थांबूया. धन्यवाद.